नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. स्वागत आहे आपल्या न्यू रेसिपीजच्या व्लॉगमध्ये. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खमणी, जी म्हणजे गुजराती स्पेशल ब्रेकफास्टची डिश आहे. आणि ही पटकन बनते, ह्याला ना बेकिंगची गरज ना ओव्हनची. सो जी कृती लिहून घ्या. एका बाउलमध्ये 1.5 कप बेसन घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही बेसन घ्याल तेवढ्याच प्रमाणात दही किंवा ताकाचा तुम्ही वापर करू शकतात. मग ते झाल्यानंतर 1.5 ग्लास पाणी ॲड करा. त्यामध्ये अर्धा चम्मच हळद, चवीनुसार हिंग, चवीनुसार मीठ, ते मिश्रण मिक्स करून घ्या. आणि थोडासा बेकिंग सोडा म्हणजे ते फुलण्यासाठी. तुम्ही रवीने किंवा मिक्सरला हे मिश्रण मिक्स करू शकतात. सो हे आपल्याला बॅटर एक चांगलंसं पातळ बॅटर बनवायचं आहे. ते झाल्यानंतर त्यानंतर कढई घ्यायची. कढई गरम झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला त्या कढईमधलं टाकायचं आहे. आणि थोडासा गॅस लो फ्लेमवर करा आणि ते मिश्रण मिक्स करा. जोपर्यंत मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत त्याला मिक्सिंग करायचे. म्हणजे आपण जशी खांडवी बनवतो तसंच, पण ही थोडं ढोकळा टाईपमध्ये. सो ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण असं चांगलं घट्ट झालं ना झुणकासारखं, तर ते एका बाउलमध्ये किंवा केकच्या कंटेनरमध्ये ते तुम्हाला मिश्रण काढून घ्यायचं आहे. जर मिश्रण जास्त असेल तर 10 ते 15 मिनटासाठी तुम्हाला ते मिश्रण सेट करायला ठेवायचं आहे. आणि जर कमी असेल तर 5 to 10 मिनिट्स पण ते सेट होऊ शकतं. आता हे सेट झाल्यानंतरची जी आपली प्रोसेस आहे, त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, थोडीशी जिरं टाकायचं, मोहरी टाकायचं, कढीपत्ता टाकायचा, मिरची टाकायची, थोडंसं हिंग टाकायचं आणि ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं. ती फोडणी झाली तयार. आणि हे जे काप केलेले त्या काप आपण त्याच्यात टाकायचे, परत मिक्स करून घ्यायचं. आणि गरमागरम आणि वरतून थोडीशी गार्निशिंगला कोथिंबीर टाकायची आणि सर्व करा. कांदा, शेव आणि थोडीशी पुदिन्याची चटणी. सो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, बाय.